नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. आपण आपले शेतकरी बांधवांच्या चॅनलचे व्हिडिओ पाहता परंतु सबस्क्राईब करत नाहो, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण गेले काही दिवस आपण सातत्याने आपल्या शेतकरी बांधवांसाठी हवामान विभागाअंतर्गत ज्या इन्फॉर्मेशन येत असतात त्याच्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पाठवत असतो. तर तो अंदाज आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघू शकता, अरबी समुद्राकडून महाराष्ट्राच्या दिशेने येणारे वारे आणि अरबी समुद्रालगत जो काही सर्कल तयार झालेला आहे आणि तो सर्कल आपल्याला बंगालच्या उपमहासागरात जो दिसत आहे त्याचा परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रात पुढील अजून काही दिवस पाऊस हा अधिक मुसळधार होऊ शकतो, असा अंदाज नाकारता येत नाही, असं हवामान विभागानेही वर्तविलेलं होतं. आपण हे बघू शकता, बंगालच्या उपमहासागरात तो सर्कल तयार झालेला आहे आणि अरबी समुद्रामध्ये या दिशेने वारे येत आहे आणि जो सर्कल तयार झालेला आहे त्या सर्कलच्या पुढील 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होण्याचा अंदाज हवामान विभागानेही वर्तविलेला आहे. आणि आपण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर आज महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये काही पावसाची परिस्थिती राहणार आहे, तेही आपण पाहणार आहोत. तर आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बघू शकता, सोलापूर, नाशिक, मुंबई, कोल्हापूर, जळगाव, अकोला, नागपूर या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर सोलापूर जिल्ह्यातील लातूर, अकलूज, तर अहमदनगर, पुणे, मुंबई, रत्नागिरी, नांदेड, सांगली या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर वाशिम, शेगाव, जळगावच्या काही लगतील भाग, अमरावती, नागपूर लगतील गोंदियाचा काही भाग, चंद्रपूरच्या काही भागामध्ये आपण बघू शकता काही प्रमाणात मुसळधार तर काही प्रमाणात रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर मुंबई लगतील पालघरचा काही, नाशिक लगतचा काही भाग आहे, त्या भागालगत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. तर रत्नागिरी, सातारा, पुणे लगतील काही भाग आहे, या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. तर चिपळूण, राजपूर, कराड, वडूज, विटा, सांगली, निपाणी, रायबाग या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर सोलापूर लगतील पंढरपूर, इंदापूर, करमाळा, बार्शी, पेठ, तुळजापूर, बारामती, दौंड, जामखेड, केज, लातूर या भागामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांनो, आपण रानात जाताना स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. पाऊस हा पुढील 2 दिवस पावसाचा वेग वाढणार आहे. तर आपल्या शेतकरी बांधवांनी
आपली काळजी स्वतःची घेणं गरजेचं आहे. पुढील 2 दिवसामध्ये पूर्ण वातावरण चेंज होणार आहे आणि जो सर्कल आपण पाहत आहात, जो बंगालच्या उपमहासागरात तयार होत आहे, त्या चक्रीवादळाच्या स्वरूपात महाराष्ट्राच्या दिशेने येण्याचा अंदाज नाकारता येत नाही. तर आपण असेच अपडेट पुढील व्हिडिओमध्ये देत राहू आणि आपण स्वतःची काळजी आणि आपल्या पशुपक्ष्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. आपण शेतामध्ये जात असाल तर आपण सुरक्षित जाणं येणं गरजेचं आहे. आपण सतत इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत जाऊ. तर आपला व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपण कुठून व्हिडिओ पाहता हेही नक्की लिहा. आपल्या परिसरामध्ये पाऊस कशा प्रकारे पडत आहे, काय पावसाची स्थिती आहे, तेही नक्की लिहा. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.